आणि तुमची टीम या वेळेला एक नसली तरी इंटेन्शन तर सेमच होतं. राईट दुर्गा? ती म्हण आहे ना, ओल्यासोबत सुकही जळतं. तर आता फक्त तुम्ही तुमच्या शिक्षेवर कॉन्सन्ट्रेट करा. चला निघूया. एजे, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती घरच्या सुना आहेत. मला असं वाटतंय गृहप्रवेशाच्या वेळेला त्यांनी तिथे असायला हवं. यशची मोठी बहीण म्हणून दुर्गाचा मान येतो आणि मला वाटतंय तो तिला मिळायलाच हवा. प्लीज. ठीक आहे, तिला म्हणतेय तर तेच खरं. तुम्ही गृहप्रवेशानंतर तिघी इथे येणार. म्हणूनच डे 1 पासून ओरडत होतो. त्या एजंटसाठी तू कितीही कर, काहीही कर, त्याची किंमत त्यांना नाहीये. ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू शकतात. आणि बघ दुर्गा, तुझ्या चांगुलपणाची तुला जर अशी काही शिक्षा मिळणार असेल ना, तर ती मी नाही सहन करू शकत. एजंटनी दिलेली शिक्षा पूर्ण करण्याची काहीही गरज नाहीये. माझं ऐक, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडतोय. आय एम सॉरी किशोर, मी तुम्हाला सांगायला हवं होतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण माझं ऐक आता, आपण इथे नको राहायला. या घरात आपलं कोणीच नाहीये दुर्गा. नाही किशोर, तुम्ही सुद्धा खूप हर्ट झाला आहात आणि रागाच्या भरात असं बोलताय. पण किशोर, आपण हे घर सोडून गेल्याने या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. किशोर, इथून जर कोणी जायची गरज आहे तर ती फक्त त्या लीलाने आणि तिच्या बहिणीने. अगं म्हणून काय तू बाबांनी दिलेली शिक्षा? हो, मी भोगणार आहे ती शिक्षा. एजंटनी दिलेली शिक्षा मी भोगणार आहे. पण तिथून परत आल्यानंतर माझा फक्त एकच उद्देश असेल, त्या लीलाची आणि तिच्या त्या बहिणीची इथून कायमची हक्कलपट्टी. ठीक आहे, तुझा हट्टच असेल की तुला ही शिक्षा पूर्ण करायची आहे तर कर. मी कायम तुझ्या बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज ना उद्या या एजंटचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. आय एम सॉरी. दुखतंय का?
ए तू का रडतेस? आता रडू नये तर काय करू? केवढं लागलंय तुम्हाला? जे तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही. माझं खूप म्हणजे खूप प्रेम आहे तुमच्यावर. निदान माझ्या प्रेमासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. आय एम सॉरी लीला. जे सॉरी कशाला? लग्नात जे काही झालं त्याच्याबद्दल मी असताना सगळा गोंधळ झाला. मला माहित नव्हतं की माझी आपली लोक माझा असा विश्वासघात करतील. आय एम सॉरी अबाउट दॅट. जे झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. उलट तुम्ही होतात म्हणून यश आणि रेवतीचं लग्न पार पडलं. तुम्ही जर आज विक्रांतने मारलेली गोळी तुमच्यावर घेतली नसती तर मी नाही लीला.